brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आयुष्यभर सेल्फ डाऊट राहिला होता स्वतःबद्दल की मी जे करतोय ते बरोबर आहे का, मला मी करेक्ट माझ्या एक करेक्ट पाथ निवडला आहे का, हे सगळे प्रश्न सतत मला पडायचे स्वतःबद्दल. सो आय थिंक उत्तरनी कुठेतरी तो एक आत्मविश्वास दिला. माझे वडील लक्ष्मीकांत बेर्डे आहेत हे मी ॲक्टर होण्याचं स्वप्न बघितलं ह्याच्यानंतर कळालं की लक्ष्मीकांत बेर्डे कोण आहेत आणि ते केवढं मोठं नाव आहे. ॲक्टर मला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून व्हायचं आहे. हृदयात त्यांनी जे घर करून बसलेत ते अजूनपर्यंत तसंच आहे. ते अजून रिडेव्हलपमेंटला गेलेलं नाही आहे. ते घर त्यांच्या मनातलं लक्ष्मीकांत बेर्डेंचं तसंच आहे. सो आय फील की ते आपण नाही पुसू शकत, ते आपण नाही काढू शकत. तर तेव्हा मला असं वाटलं होतं की यार कदाचित आपण सोडलं पाहिजे हे, कदाचित आपण हॉटेल मॅनेजमेंट वगैरे करूया का, शेफ बनूया का, आपल्याला जेवण बनवायला आवडतं. तर मग एक थोड्या दिवसांनी मी स्वतःलाच रियालिटी चेक दिला की तुम्ही जे काम निवडलं आहे, ज्या कामावर तुम्ही आयुष्यभर प्रेम केलं आहे, काही फेलियर्स किंवा काही अडथळ्यांमुळे, काही खराब एक्सपिरियन्सेसमुळे मी माझ्या स्वप्नांवरती डाऊट नाही करू शकत. ॲट द सेम टाइम ते समोरच्याला कधीच दडपण नाही येऊ देत. समोरच्याला ते कधीच समोरच्याला कधीच ते नेहमीच आदरास्पद भीती वाटते, कधीच भीती अशी वाटत नाही. सो त्यामुळे रेणुकाताईंकडे बघून असं मला माझ्या आईकडे बघून जे वाटतं ना, तेच मला रेणुकाताईंकडे. हाय हॅलो नमस्कार, मी अजय परसुरे. माझ्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. तो सध्या काय करतोय असा प्रश्न जर तुमच्यासमोर निर्माण झाला असेल तर तो सध्या खूप काही करतोय. तो बऱ्याच वर्षापासून खूप काही करतोय. मध्ये मध्ये त्याला काय झालं होतं मला माहिती नाही. त्याला सूर सापडत नव्हता, सूर गवसला नव्हता. मात्र आता त्याला जे काही प्रश्न पडले होते त्या प्रश्नांची उत्तरं त्याला सापडायला लागलेत. तो कॉन्फिडन्स त्याच्या चेहऱ्यावरती दिसायला लागला आहे. तुम्ही म्हणाल की कोण आहे हा असा माणूस की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणताय, तर तो आहे बेर्डे अभिनय. म्हणजे अभिनय बेर्डे असं नाही म्हणणार मी, बेर्डे अभिनय. कारण की आता त्याला तो अभिनयातला सूर गवसला आहे असं मला वाटतं. कारण की त्याच्या पहिल्या सिनेमापासून किंवा पहिल्या कामापासूनचा मी साक्षीदार आहे. त्याला फार जवळून ओळखतो. बोलणंही होतं मध्ये मध्ये कधीतरी. तो पण ऐकून घेतो सगळ्या गोष्टी. पण आता त्याला खरंच तो सूर गवसलाय का आणि त्याला ती सगळी उत्तरं मिळाली आहेत का, हे आपण त्याच्याकडनंच जाणून घेऊया. की मला हा प्रश्न नेहमी वाटतो तुझ्याबद्दल की असं काही तुझं करिअर म्हणजे एकदम बॅक टू बॅक हिट्स, असं बॅक टू बॅक यश. पण उत्तरचा जेव्हा एक ट्रेलर येतो तेव्हा अभिनय बेर्डे वेगळा वाटला मला. की म्हणजे असतं ना की पहिल्या परीक्षेत अभ्यास केलेला नसतो किंवा घाईघाईने अभ्यास झालेला असतो. पण मग तो 2-3 परीक्षा झाल्यानंतर आपल्याला कळतं की नाही रे, आपल्याला करायला पाहिजे अभ्यास. आपण असंच 10 दिवसापूर्वी अभ्यास करून नाही चालणार. तर तो विद्यार्थी मला तुझ्यात दिसला. कारण तो इतका कॉन्फिडंट चेहऱ्यावरती असणारा किंवा बारीक बारीक गोष्टींमध्ये एकदम लक्ष घालणारा अभिनय. म्हणजे मी असं नाही म्हणणार ते वय वेगळं असतं, हे वय वेगळं असेल किंवा करिअरमध्ये जो काही ग्राफ आला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुला काही गोष्टी कळल्या असतील. पण उत्तरने काय दिलंय तुला नेमकं? आत्मविश्वास, उत्तम कॅरेक्टर आणि एक जनरेशनल डिफायनिंग फिल्म दिली आहे जी एका जनरेशनला रेप्रेझेंट करते. जे आत्ताचं जनरेशन आहे जेन झी, यांना सगळ्यांना रेप्रेझेंट करणारी फिल्म. ते या अशा मोठ्या सिनेमाचा भाग होण्याची संधी मला उत्तरने दिली आहे. आणि तसं मला स्वतःला पर्सनली विचाराल तर ऑब्व्हियसली मला आयुष्यभर सेल्फ डाऊट राहिला होता स्वतःबद्दल की मी जे करतोय ते बरोबर आहे का, मला मी करेक्ट माझ्या एक करेक्ट पाथ निवडला आहे का, हे सगळे प्रश्न सतत मला पडायचे स्वतःबद्दल. सो आय थिंक उत्तरनी कुठेतरी तो एक आत्मविश्वास दिला. आणि उत्तरच्या आधी नाटकाने दिला, पण आय थिंक उत्तरमुळे तो कुठेतरी ठाम बसला माझा स्वतःवरचा. पण ही पण एक गोष्ट असते ना की हा पण एक दबाव असतो. आपण ज्या घरात जन्माला आलोय, बरं घरातला एक माणूस इतका सुपरस्टार आहे. म्हणजे आजही म्हणजे इतकं लोक फॉलो करतात लक्ष्मीकांत बेर्डेंना. पण तुला या क्षेत्रात आल्यानंतर हे जाणवलं का की
लोक खूप आपल्याबरोबर कंपॅरिझन करतात किंवा लोकांना खूप अपेक्षा असतात आपल्याकडनं आणि त्याचा थोडासा परिणाम घडतो आपल्या करिअरवरती. त्याचा परिणाम तसं बघायला गेलं तर मला वाटत नाही एवढासा घडतो. कारण फिल्म इंडस्ट्रीनी अनेक दिग्दर्शकांनी, अनेक लेखकांनी किंवा अनेक निर्मात्यांनी कधीच मला त्या साच्यात नाही बसवलं. लकीली फॉर मी. त्यांनी मग ते सतीश राजवाडे असो, सचिनजी असो, सुबोध खानोलकर असो किंवा आत्ता क्षितिज पटवर्धन असो, ज्यांच्यासोबत मी 2दा काम केलंय, तर ते या लोकांनी मला कधीच त्या बॉक्समध्ये बसू दिलं नाही. कधीच त्यांनी मला कधीच लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा म्हणून मला कधी कास्ट केलं नाही. त्यांनी कुठलीच लेगसी फिल्म केली नाही किंवा त्यांना अगदी अजिबात असं वाटलं नाही की ह्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंसारखं काम करावं किंवा तू लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे तर त्या जबाबदारीने काम करावं. त्यांनी नेहमी मला अभिनय बेर्डे म्हणूनच बघितलं. मला आजपर्यंत भेटलेल्या प्रत्येक दिग्दर्शकांनी मला अभिनय बेर्डे म्हणूनच बघितलं. सो त्यामुळे मला इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी फॉर्म करायचं एक मोटिवेशन मिळालं. आणि मला नेहमी इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी क्राफ्ट करायची होती म्हणजे मला स्वतःसाठी. कारण माझे वडील लक्ष्मीकांत बेर्डे आहेत हे मी ॲक्टर होण्याचं स्वप्न बघितलं ह्याच्यानंतर कळालं की लक्ष्मीकांत बेर्डे कोण आहेत आणि ते केवढं मोठं नाव आहे. ॲक्टर मला वयाच्या 2-3 वर्षापासून व्हायचं आहे. सो ऑब्व्हियसली ती लेगसी आहे. त्यांचं काम खूप आहे. त्यांच्या अमाप चाहते आहेत. आता त्यांना जाऊन 25 वर्ष जरी झाली, आता 25 नाही म्हणजे 20-21 वर्ष होती, तरी लोकांच्या मेमरीमध्ये, लोकांच्या काय म्हणतो आपण हृदयात त्यांनी जे घर करून बसलेत ते अजूनपर्यंत तसंच आहे. ते अजून रिडेव्हलपमेंटला गेलेलं नाहीये. ते घर त्यांच्या मनातलं लक्ष्मीकांत बेर्डेंचं तसंच आहे. सो आय फील की ते आपण नाही पुसू शकत, ते आपण नाही काढू शकत, पण आपण आपली स्वतःची आयडेंटिटी नक्कीच क्रिएट करू शकतो. फॉर्च्युनेटली लोकही तितके एक्सेप्टिंग राहिलेले आहेत मला घेऊन की त्यांना मला वेगळ्या वेगळ्या भूमिकेत बघायला आवडतं. दशावतारमध्ये मी नेगेटिव्ह भूमिकेत होतो तरी त्यांना ते बघायला आवडलं. आजीबाई जोरातमध्ये मी 10 वर्षाचा मुलगा होतो तेही त्यांना बघायला आवडलं. आणि उत्तरमध्ये पण काहीतरी वेगळं करण्याचा एक प्रयास मी केलेला आहे. काहीतरी वेगळं देण्याची एक काय म्हणतो आपण आपलं जे जेन झी आहे ज्याचं आत्तापर्यंत अनेक सिनेमात आपण बघतो त्यांचं रेप्रेझेंटेशन खूप एक कॅरिकेचरिश असतं, तसं हे एक रिअलिस्टिक आणि ग्राउंडेड पोर्ट्रेयल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो लेट्स सी काय होतं. फ्रँकली मला तुम्ही जर विचाराल तर त्याचा प्रेशर मी आत्ता घेत नाही. अच्छा, ऑब्व्हियसली त्यांचा मुलगा असण्याचा तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी असावी लागते. तुम्हाला स्वतःला एका प्रकारे लोकांसमोर प्रेझेंट करावं लागतं. तुम्हाला लोकांची वागताना नीट वागावं लागतं, रिस्पेक्टफुली वागावं लागतं, कारण लोक तुम्हाला प्रेम इतकं देतात. माझ्या वडिलांमुळे मला इतकं प्रेम मिळालं इंडस्ट्रीकडून पण आणि ऑडियन्सकडनं पण. सो मी त्यांना देणं म्हणजे काय म्हणतो आपण काय म्हणतो त्यांचं देणं लागतो मी ऑडियन्सचं की त्यांच्याशी रिस्पेक्टफुली आणि ते जे मला क्रिटिसिझम देत आहेत किंवा ते जे मला सल्ले देत आहेत ते रिस्पेक्टफुली एक्सेप्ट करून काम करणं हे मी त्यांना देणं लागतो. फिल्म इंडस्ट्रीमधल्या म्हणजे मग तो डायरेक्टर असू दे, लेखक असू दे, कलाकार असू दे किंवा कोणी असू दे, काळ हा नेहमी खालीवरती होतच असतो की म्हणजे कधी एखादा चांगला सिनेमा येईल हातात, कधी एखादं चांगलं नाटक येईल, कधी ते सिनेमा चांगला वाटू शकतो पण तो चालत नाही, दुर्दैव आहे. पण अशा वेळेला तू काय विचार करतो? कारण पहिला सिनेमा उत्तम पद्धतीने आपण प्रेझेंट होतो, लोकांमध्ये लोक चांगलं घेतात, अरे खूप सुंदर दिसतोय, तू चांगलं काम करतोय, हे करतोय, ते करतोय, रिव्ह्यूज चांगले असतात किंवा लोकांचा उत्साह चांगला येतो किंवा रिस्पॉन्स चांगला येतो. मग काय घडलं की म्हणजे तुला गोष्टी कळत नव्हत्या की खूप सारं तू घेऊन बसलास काम, असं काही झालं की म्हणजे त्या सिनेमात चांगले नव्हते का होते याच्यात मी पडणार नाही, पण तुझं सिलेक्शन कशावरती होतं? कारण जे काही आलं ते काय फार बरं गेलं किंवा फार चाललं अशातला भाग नव्हता. चूक कुठे झाली नेमकी? चूक मी म्हणेन की एकतर मी ज्या वयोगटात आलो, मी 18 वर्षाचा होतो तेव्हा पहिला सिनेमा आला. त्याच्यानंतर 18 ते 24 पर्यंत त्या वयोगटातले सिनेमे बनले नाहीत, फार नाही बनले तुम्ही जर बघाल तर. त्यामुळे त्यावेळेचे सगळे हिरोज तुम्ही जर बघितलं 30च्या पुढचे होते, त्यांना घेऊनच गोष्टी जास्त बनवत, विषयी तसा मिळाला नाही. मी जे काही सिनेमे केले हे मला आलेल्या सिनेमांपैकी सगळ्यात बरे सिनेमे मी चूज करून केले. मला जे येत होतं तेव्हा क्रायटेरिया काय ठरवायचं? क्रायटेरिया मी मुळात गोष्ट पहिली तर जी मला आवडते का, तर गोष्ट मला दिग्दर्शकांचं कन्व्हिक्शन काय आहे,
आणि माझं कॅरेक्टर काय आहे आणि इन द लॉंग रन हे माझ्या करिअरला कसं अफेक्ट करेल, हे सगळे मुद्दे मी लक्षात ठेवायचो. बरं, मी 3 सिनेमे केले. ती सध्या काय करते, नंतर 2 सिनेमे ते फार नाही चालले. त्याच्यानंतर मग वर्षभर मी फक्त चुजी राहिलो की मला जे हवंय तेच काम मी करणार. त्याच्यानंतर कोविड लॉकडाऊन आला. त्याच्यात आयुष्याचे 2 वर्ष गेली. 2 वर्षानंतर माझं असं झालं की यार आता आपण फायनान्शियली आपण झिरोवरती येतो आणि त्यात माझा नेहमी हा अट्टास राहिला की माझ्या घर खर्चात अर्धा वाटा माझा असणार. वयाच्या 18व्या वर्षी मी हे ठरवलं, तेव्हापासून आतापर्यंत मी तेच करत आलोय. सो त्यासाठी त्यावेळेला तू हे आईला क्लिअर सांगितलंय. त्यामुळे मी कधी घरून पैसे घेत नाही आणि घर चालवण्यासाठी अर्धा वाटा हा माझा असतोच आणि माझ्या आईवरती पण ते बर्डन नाही पडलं पाहिजे ह्याची काळजी मी घेतो. लॉकडाऊन नंतर माझं असं झालं की मी एकतर घरात बसून कंटाळलो होतो. मला काम करायचं होतं. जे काम येईल ते मी केलं. मी हातात जे माझ्या येईल, जे प्रामाणिकपणे मला करता येईल ते मी केलं. त्याच्यानंतर आणि काही काम जसं तुम्ही म्हणाला चाललं नाही. मला त्या गोष्टी खूप अफेक्ट झाल्या, खूप जास्त अफेक्ट झाल्या. मी माझ्या मित्रांशी बोलायचो, सगळ्या गोष्टी बोलायचो. त्यावेळेला त्यांनी मला एकच सल्ला दिला जो मला इतक्या वर्षानंतर आत्ता कळला. तो मला म्हणाला की तू जे काम करतोयस ना, तुझा सिनेमा चालणं हे तुझ्या हातात नाहीये. बरोबर. हे तुझ्या हातात अजिबात नाहीये. तुझ्या हातात काय, चांगल्यातल्या चांगलं काम करत राहणं आणि ग्रो होत राहणं. बरोबर. तू तेवढंच कर. कुठल्याच नाटाच्या हातात त्याचा सिनेमा चालणं हे नसतं. सो अगेन फिल्म हा मीडियमचा डिरेक्टरचा आहे. कुठला डिरेक्टर मला कसं प्रेझेंट करतो ह्याच्यावरती माझं करिअर ठरणार. मी कितीही चूज केलं, मी कितीही हातपाय मारले, माझ्या हातात काहीच नाही. स्क्रिप्ट लेखक लिहितात, दिग्दर्शक तो सिनेमा डिरेक्ट करतात आणि एडिटरच्या हातात आहे. कुठलं काय राहतं हे एडिटरच्या हातात आहे. ऍक्टर एका सिनेमात त्याचं तो करून जातो, तो पूर्ण 100% देतो, पण शेवटी तुमच्या हातात काहीच नसतं. सो त्यामुळे माझ्या हातातही नव्हतं. तर मग 2024चा काळ आला तेव्हा मी डिसाईड केलं की यार आता मी फक्त चूज करणार. आता मला जे काम बरं वाटतंय, ज्या कामात मला ऍक्च्युअल ग्रोथ मिळेल मी तेवढंच करणार. त्यावेळेला मग नाटक आलं. दुसऱ्या दिवशी मला क्षितिज सरांचा फोन आला आजीबाई जोरातसाठी. मी आजीबाई जोरात केलं. मग दशावतारची ऑडिशन दिली, दशावतार झालं आणि मग उत्तर. सो ती आतापर्यंत या 2 वर्षात मी खूप चुजी राहून काम निवडलंय आणि जितकं प्रिसाईज आणि फोकस्ड राहून त्या एका गोष्टीवर काम करता येईल तितकं मी करत आलोय. पण या तुझा जो मधला काळ जो सांगतोयस किंवा कोविडच्या नंतरचा जो काळ सांगतोय, बरोबर आहे. कारण प्रत्येक कलाकार तेव्हा जे काम मिळत होतं ते करत होता. कारण की 2 वर्ष तो घरी बसला होता आणि कलाकाराचं पोटच आहे त्याच्यावरती पूर्णपणे. हा बिझनेसच असा आहे की तुम्हाला काम करावंच लागतं आणि जे मिळेल ते आपण तेव्हा चुजी राहू शकत नाही. हे अगदी बरोबर आहे. पण ह्या सगळ्या काळात तुला कधी असं वाटलं नाही की म्हणजे असं होऊ शकतं एखाद्याबद्दल किंवा प्रत्येक फील्डमध्ये असतं, आमच्याही फील्डमध्ये होतं की कधी नोकऱ्या मिळत नाहीत किंवा नसते कुठे नोकरी, जॉब ऑपॉर्च्युनिटी नसते. तर तुला असं वाटलं की आपण थोडा वेगळा विचार करूया किंवा आपण जे काही शिक्षण घेतलंय त्याचा वापर करून काहीतरी आपण करूया, असं काही आलं की बाबा नको आता हे बस करूया, असं कधी आलं याच्यावरती? सर मी शिक्षण पॉलिटिकल सायन्स मध्ये घेतलंय. वा. तर आता माझ्याकडे दुसरं ऑप्शन पॉलिटिक्स मध्ये जाणं हेच होतं. पण तुला असं आलं होतं, वाटलं होतं की नंतर नाही मला काम मिळालं तर मी काय करणार? हो, मला वाटलं होतं. मी एक 2019चा जो पिरियड होता, जुलै मधला पिरियड, तेव्हा पावसाळा असतो, सगळंच वातावरण ग्लुमी असतं, तेव्हा मी पण खूप ग्लुमी झालो होतो. तर तेव्हा मला असं वाटलं होतं की यार कदाचित आपण सोडलं पाहिजे हे, कदाचित आपण हॉटेल मॅनेजमेंट वगैरे करूया का, शेफ बनूया का, आपल्याला जेवण बनवायला आवडतं. तर मग एक थोड्या दिवसांनी मी स्वतःलाच रियालिटी चेक दिला की तुम्ही जे काम निवडलंय, ज्या कामावर तुम्ही आयुष्यभर प्रेम केलंय, काही फेलियर्स किंवा काही अडथळ्यांमुळे, काही खराब एक्सपिरियन्सेसमुळे मी माझ्या स्वप्नांवरती डाऊट नाही करू शकत, माझ्या पोटेन्शियलवरती डाऊट नाही करू शकत. ठीक आहे, माझ्यात जर काही 19-20 कमी आहेत गोष्टी, मी त्यांच्यावर काम करेन, पण यार मी असं निघून नाही जाणार. मला आय नीड टू वर्क ऑन माय सेल्फ, आय नीड टू पुश, आय नीड टू फाईट. मी ऑडियन्सला देत राहणं गरजेचं आहे. ऑडियन्स ते एक्सेप्ट करतील नाही करतील हा त्यांचा प्रश्न आहे. जर ऑडियन्स एक्सेप्ट नाही करत आहेत आणि त्यांना माझ्याकडून काहीतरी वेगळी अपेक्षा आहे, तर ती माझी जबाबदारी आहे की मी जे बेस्ट त्यांना देऊ शकतो ते मी त्यांना सातत्याने देत राहणं. त्यांना नाही आवडलं तर हात जोडून माफी मागून परत काम करून परत ते करत राहणं. सो ती समज मला या एवढ्या वर्षांमध्ये आलेली आहे.
सो ऑब्व्हियसली ते अफेक्ट करतं. तुम्हाला असं वाटतं चल सोडून जाऊया, ते प्रत्येकाच्या आयुष्यात तो पिरियड येतो आय फील. पण त्यावेळेला तुम्ही स्वतःचा रिअलिस्टिकली विचार करून स्वतःला जरा काय म्हणतो थोडंसं पुश करणं गरजेचं आहे. कारण तो तुमचा टेस्टिंग पिरियड असतो. त्या टेस्टिंग पिरियडमध्ये तुम्ही कसे राहता, तुम्ही कसे वागता ह्याच्यावरती पुढचं तुमचं आयुष्य डिपेंडेड आहे. पण या दरम्यान कारण की तुझ्या आयुष्यात 2 व्यक्ती खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे कारण बाबा तर खूपच तू लहान असताना गेले, म्हणजे फार काही तू शेअर करू शकणार नाहीस कारण तू ते तुझा अगदीच तू 7 वर्षाचा होतास. म्हणजे काय म्हणजे त्याच्यामध्ये तू काय शेअर करणार, तू आपण तेवढे मॅच्युअर्ड पण नसतो. पण तुझ्या आयुष्यातल्या 2 महत्वाच्या व्यक्ती म्हणजे स्वानंदी आणि प्रियाताई. प्रियाताईंना पण असा काळ बघावा लागला होता, म्हणजे फारच कामच नव्हतं, मग तुमच्या दोघांकडे बघणं आणि या सगळ्या गोष्टी त्याही खूप झगडलेल्या आहेत. अशा वेळेला आई काय सांगायची? आईचं नेहमी असं असायचं की तिला नेहमी वाटतं की ती कधीच कुठली गोष्ट अशी आउटराईट येऊन मला शिकवत नाही. पण जेव्हा हा काळ चालू होता तेव्हा तिचं नेहमी म्हणणं होतं की तू स्वतःवर काम करत राहा, फोकस्ड राहून स्वतःवर काम करत राहा, लोकांना भेटत राहा. लोकांना भेटण्यावर तिने खूप मला पुश केलं की जाऊन भेट, काम माग, तुला कोणी काम देणार नाही असंच घरात बसून, तुला बाहेर जाऊन लोकांना भेटावंच लागेल. त्यावेळेला मी क्षितिज सरांना इनफॅक्ट जाऊन बोललो होतो, सर नाटक काही असेल तर मला सांगा, मला नाटक करायचं आहे. त्याच्या 4 वर्षानंतर मला त्यांचा फोन आला फॉर द प्ले आणि आज उत्तर. सो कुठेतरी ते त्यांच्या डोक्यात राहिलं की मी जाऊन, सो आय फील की मला आधी खूप असं काय म्हणतो लाज वाटायची जाऊन काम मागायला लोकांकडे. पण ऍक्च्युली लाज वाटण्यासारखं त्याच्यात काहीच नाहीये. तुम्ही जर काम मागताय तर आणि तुम्ही समोरून जाऊन मागता तर समोरच्या माणसालाच ते कुठेतरी असं होतं की अरे यार हा येऊन एवढा बोलली तुमच्याकडे काम मागतोय. मला ना हे प्रेक्षकांसाठी समजावून सांग. म्हणजे मलाही ते म्हणजे मला माहिती आहे, पण प्रेक्षकांना हे समजावून सांग की तुम्ही काम मागता म्हणजे नेमकं काय करत असतात. म्हणजे तुम्हाला कसं कळतं की कुठे काय चाललंय वगैरे, आणि हे म्हणजे काय करतात नेमकं, म्हणजे प्रेक्षकांना समजायला बरं पडेल. तुम्हाला जे दिग्दर्शक आवडतात, तुम्हाला ज्या दिग्दर्शकांसोबत, लेखकांसोबत, निर्मात्यांसोबत काम करायचंय त्यांना तुम्ही भेटता आणि ऑब्व्हियसली ते तुम्हाला भेटण्यासाठी खूप ओपन असतात. जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीत ऑलरेडी काम करताय त्यांना जाऊन भेटणं, त्यांना जाऊन सांगणं की सर मला काम करायचंय, तुम्ही ऑडिशन घ्या हवं माझी, तर तुम्हाला असं वाटत असेल की मी या रोलसाठी सूट होतोय, या रोलमध्ये जातोय, सो प्लीज गिव्ह मी वर्क, तुमच्याकडे काय असेल तर. स्ट्रेट फॉर मी आयुष्यात काही लोक खूप घुमावून फिरवून काही गोष्टी करतात, प्रत्येकाचं त्या गोष्टीला अप्रोच करण्याची, कोणाचा असं स्वभाव पण असतं कसं जाऊ मग त्याला कसं वाटेल, प्रत्येकाची अप्रोच करण्याची पद्धत त्या लोकांना वेगळी असते. माझी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मला जे हवंय मी तर स्ट्रेट फॉरवर्ड वे मध्ये पाठी कोरी ठेवून जायचं, माझ्याकडे काही नाही आता, तुम्ही मला सांगा काय. आणि हे त्याच्यामुळे खूप कामं मला मिळाली, खूप मी ऑडिशन सुद्धा दिले, सो दॅट हेल्प मी अ लॉट. सो सामान्य माणसाला एवढंच सांगेन की तुम्ही जे जॉब इंटरव्ह्यू साठी जाता ना, इट इज अ जॉब इंटरव्ह्यू, फक्त त्याच्यामध्ये पेपर वर्क कमी असतं, एवढाच काय तो फरक. पण हा सगळा काळ होता. पण मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात जर अजून कोणी प्रभाव आणला असेल तर तू, कारण तो दिसतोय तुझ्या कामातनं, तो म्हणजे क्षितिज पटवर्धन. क्षितिज हा पण तेव्हा लेखकाचा दिग्दर्शक होत होता. म्हणजे तो लेखक उत्तम आहे, गीतकार उत्तम आहे, पण त्याची दिग्दर्शकाची बाजू कोणालाच माहिती नव्हती. आजीबाई जोरात मध्ये पहिल्यांदा तू त्याच्याबरोबर म्हणजे ओळख असणं वेगळं आणि सोबत काम करणं वेगळं. क्षितिज काय वाटला तुला, म्हणजे हा म्हणजे काय जादूगार आहे तो की किंवा तुझ्यासाठी तो काय जादूगार ठरला का, काय वेगळेपण आहे त्याच्यात? सी लेखन वाईज आहेत ना ते जादूगार आहेत, ते तर वादच नाही. जितके क्रिएटिव्ह, जितके जादूगार आहेत ते काय मॅजिक वर्ड्स लिहितात ते. दिग्दर्शक म्हणून ते तितकेच प्रिसाईज आहेत. अच्छा. आणि तितकेच तुम्हाला फ्री हँड देणार आहेत. म्हणजे लेखक म्हणून जर ते व्यास असले तर दिग्दर्शक म्हणून ते द्रोणाचार्य आहेत. क्या बात आहे. ते क्षितिज ऐकतोय. हा, सो त्यांच्याबद्दल माझी आईच त्यांना द्रोणाचार्य म्हणते ऍक्च्युअली. सो त्यामुळे ते बट ते त्यांना एक्झॅक्टली माझे स्ट्रेंथ्स माहिती आहेत, त्यांना एक्झॅक्टली माझे विकनेसेस माहिती आहेत, आणि ते ज्यांच्यासोबत काम करतात त्यांच्याबद्दल ती गोष्ट त्यांना एक्झॅक्ट माहिती असते. एक स्मॉल इन्स्टन्स आहे की जो लेखक नॉर्मली तुम्ही बघाल तर ते आपल्या शब्दांची, आपल्या स्क्रिप्टची भयानक पॉझिटिव्ह असतात, जे गिव्हन आहे, जे ऍब्सोल्युटली ते व्हॅलिड आहे, कारण ते त्या स्क्रिप्ट सोबत, त्या पात्रासोबत गेली 5 वर्ष 7 वर्ष राहत असतात. आपल्यापेक्षा जास्त वेळ त्यांनी त्या गोष्टीसोबत घालवलेला असतो. सो त्यांचं त्या शब्दांची आणि त्या वाक्यांची पॉझिटिव्ह राहणं हे गिव्हन आहे. पण क्षितिज सर जे लेखक सुद्धा आहेत आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत एका सिनेमाचे,
ते तुम्हाला एका सीनचे येऊन असं म्हणतात की अरे तुला जर वाटतं इथे इम्प्रोव्हाइज करावं असं किंवा वाक्य बदलावं असं, प्लीज बदल, गो अहेड. हे त्यांनी नाटकाच्या वेळेला पण केलेलं आहे आणि हे त्यांनी सिनेमाच्या वेळेला पण केलेलं आहे, अनलेस ते वाक्याचा अर्थ बदलत नाहीये. अगेन असे खूप दिग्दर्शक करणार आहेत, पण जो माणूस स्वतः लेखक आहे तो तुम्हाला असं समोर येऊन सांगतो, तो तुम्हाला असं वाटतं की यार इतका फ्री हँड देणं कुठल्याही ऍक्टरला खूप लिबरेटिंग असतं. म्हणजे तो माणूस तुमच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला हे सांगतोय. जर कुठल्या दिग्दर्शकाचा माझ्यावर विश्वास आहे तर माझी पूर्णपणे जबाबदारी की त्या विश्वासाला जस्टिफाय करणं. सो तो विश्वास जो दाखवणार ना क्षितिज सर, तो तुमच्यावर खूप दाखवतात, तुम्हाला खूप चान्सेस देतात, तुमच्यावर खूप विश्वास दाखवतात. कारण त्या वेळेला कसं होतं की नुसता क्षितिजच नाही तर तुझ्यासमोर असं पण एक दडपण होतं की एका साईडला निर्मितीताई आहे, एका साईडला पुष्कर आहे, आणि पुष्कर असणं आजूबाजूला हे फार धोकादायक असतं. म्हणजे काम तर तो उत्तमच करतो, पण तो कधी काय करेल काय सांगता येत नाही. अशा या सगळ्या ऑन द विराम बरोबर म्हणजे मला मला पुढचं हे विचारायचं आहे की तू वेचत काय काय होतास. म्हणजे आता निर्मितीताईकडनं म्हणजे एनर्जी घ्यायची की याच्याकडनं हजर जबाबीपणा घ्यायचा, नेमकं तू काय वेचत होतास? सी ऑन द कॉन्ट्ररी, पुष्कर दादानी स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन काहीच कुठली गोष्ट कधीच इम्प्रोव्हाइज केली नाही आजीबाईच्या वेळेला. कारण तो धागा आणि त्या गोष्टी इतक्या व्यवस्थित बांधल्या होत्या. पुष्कर दादा इतका स्मार्ट आहे की त्याला माहितीये की कुठे आपल्याला इम्प्रोव्हाइज करायची गरज आणि कुठे करायची गरज नाहीये. सो ही नोज दॅट. त्यामुळे तो कधीच ती एक रेष ओलांडून त्यांनी कधी काही इम्प्रोव्हायझेशन केलं नाही आणि अचानक काही न सांगता कधीच केलं नाही. आणि एस्पेशली जर निर्मिती मावशी समोर असेल तर कोणाची हिंमतही नसते करायची. पण पुष्कर दादा तेवढा स्मार्ट आहे आणि त्यांनी खूप चांगली साथ दिली मला. ते आमच्या तिघांचे जे सीन्स त्या नाटकात जे घडतात ते उत्तम घडतात. त्याचे मेन पिलर्स पुष्कर दादा आणि निर्मिती मावशी आहेत. निर्मिती मावशीचं असं होतं की ती तिच्या चेहऱ्यावर दिसतं, जर तुम्ही वाचन करतानाच ना तुम्ही काही चुकीचं बोललात किंवा काही चुकीचा टोन लागला किंवा तुमचं टायमिंग रॉंग गेलं, तिच्या चेहऱ्यावरती दिसतं लगेच. तर त्यामुळे ते ओळखणं मला खूप गरजेचं होतं. माझ्यातली जी एनर्जी होती जी होती बऱ्यापैकी, पण ती लहान मुलगा म्हणून मी किती प्रोजेक्ट केली पाहिजे ह्याचा करेक्ट टोन आणि करेक्ट गोष्टी मला निर्मिती मावशीने सांगितल्या. ती मास्टर आहे त्या गोष्टीमध्ये आणि ती इन्स्टिट्यूट आहे. कधी कुठल्या अभिनेत्रीला जर निर्मिती मावशीसोबत काम करण्याची संधी मिळाली, ती जेवढं शिकवते तुम्हाला हे शिकून घ्या, कारण ते पुढे तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. कारण ती फक्त आणि फक्त नाटकाचा विचार करते, बाकी ती कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. सो हे दोन व्यक्ती मला त्या नाटकात मिळाले म्हणून मला खूप फायदा झाला. ऍक्च्युली मला ऑब्व्हियसली खूप दडपण होतं. मी काही दिवस पहिले 5-10 दिवस जे रिडिंगचे होते ते मला खूप ओव्हरवेल्म करायचे की यार होतंय ना, कारण सतत ती एनर्जी हे असायची माझी. कारण ती परफेक्ट माणसं आहेत, आपल्याला परफेक्ट व्हायचं. एक्झॅक्टली, ती परफेक्ट आहेत आणि त्यात एक 10 वर्षाच्या मुलाची एनर्जी माझ्या 27व्या वर्षात मी विसरून गेलो होतो. कारण बाबा आपण मॅच्युरिटीकडे जात असतो, आपण थोडे रिस्ट्रेंट असतो, थोडी आपली एनर्जी कंट्रोल्ड असते. लहान मुलाची एनर्जी इज ऑल ओव्हर द प्लेस, तो सगळं करतोय आणि ऍट द सेम टाइम ओव्हर ऍक्टिंग नाही वाटली पाहिजे, ते नॅचरल वाटलं पाहिजे. सो हे सगळ्यांचा बॅलन्स साधता थोडा वेळ लागत होता मला, पण ह्यांच्या सपोर्टमुळे ते सबकॉन्शियसली एकदम नॅचरली येत गेलं. पण तो कसा एक्सपिरियन्स असतो रे? कारण की तोपर्यंत तू कधी असा लाईव्ह एक्सपिरियन्स घेतलेला नव्हतास. सिनेमा तुम्ही टेक करता किंवा मग 2-3 वेळा पण करू शकता. हे एकदा घडलं म्हणजे घडलं. पण आम्ही त्याचे क्लिप्स बघायचो आणि मी पण जेव्हा बघायला आलो होतो तेव्हा ती मुलं म्हणजे वेड लागल्यासारखी जी काही ती समोर येतात आणि नाचतात. हा तुझ्यासाठी लाईव्ह एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे ह्याच्यातनं कलाकाराला एनर्जी अजून किती मिळत राहते? कारण की समोर काय काय घडतं, म्हणजे तुम्ही इथं वेगळंच करता आणि त्यांचं काहीतरी भलतंच चाललंय. क्षितिज सर मला म्हणाले होते की खूप लहान मुलांचं पहिलं नाटक अजिबाई जोरात असणार आणि त्यांचा पहिला हिरो तू असणार, तर त्यांच्या मेमरीमध्ये तू फिट होऊन जाणार. ही कल्पनाच माझ्यासाठी अप्रतिम होती. ते लहान मुलं जी असतात ना, हा सगळ्यात टफेस्ट ऑडियन्स आहे. बरोबर आहे. कारण त्यांना आवडलं तर आवडलं, त्यांना नाही आवडलं तर नाही आवडलं जांभई देतील ते, जांभळी देतात. ते इनिबिशन्स घेऊन वगैरे काहीही येत नाही. ते जे दिसतं समोर त्याला ते एन्जॉय करतात. मग ते त्यांचं एन्जॉयमेंट बघून आम्हालाच खूप ऊर्जा मिळायची. एक वेळेस आम्ही 1000 मुलांच्या समोर प्रयोग केलाय. फक्त मुलं होती, पालक अजिबात नव्हते. 1000 मुलांच्या समोर माझा इंटरव्हल पर्यंत माझा आवाज गेला होता एनर्जी लावून, तरी तो प्रयोग करत राहिलो. मला त्या दिवशी कळलं की मी हे नाटक का करतोय, कारण ही सगळी मुलं जी एवढी चीअर करत आहेत माझ्यासाठी, एवढे खुश आहेत, एवढे आनंदी आहेत, त्यांच्यासाठी कुठेतरी मी त्यांच्या फ्युचरमध्ये मी स्वतःला सुद्धा बघतोय
आणि त्यांच्या मेमरीमध्ये मी जातोय. कारण लहानपणी आपण ज्या गोष्टी बघितलेल्या असतात ना ते कुठेतरी फिट होतात जेव्हा आपण इतकं स्टेजवर काहीतरी बघितलेलं असतं. लहानपणी मी जी नाटकं बघितली ती अजूनपर्यंत माझ्या डोक्यात आहे. मी बिघडले स्वर्गाचं दार बघितलंय लहानपणी. मी लहानपणी टुरटूर बघितलं होतं जेव्हा पप्पांनी परत चालू केलं होतं. लहानपणी लिले विरुद्ध लिले, हे सगळी नाटकं ती एकदम बसतात तुमच्या डोक्यामध्ये. कारण तो मीडियम म्हणजे ते त्यांनी परत रिवाइव्ह केलं होतं अगदी शेवटच्या काळात त्यांनी काही प्रयोग केले होते तेव्हा. येस, तेव्हा मी ते बघितलं होतं, सर आले धावून, त्यांचं अजून एक नाटक. तर ते अच्छा, म्हणजे तुला हे माहिती अजून व्हिज्युअली त्याला तुला किती कळलं तू भाग वेगळा, पण मला माहिती आहे बाबा ना. काहीतरी काम करतोय. ती अडल्ट नाटकं होती, म्हणजे अडल्ट नाटकं नव्हती पण ती लहान मुलांची नाटकं नाटकं नव्हती, नव्हती. तरी तुमच्या मेमरीत बसली ती. हे नाटकच लहान मुलांचं आहे. तर त्यांना व्हिज्युअल मेमरी इतकी शार्प राहील त्यांची त्या नाटकाची, आणि त्याच्यात ते मला अक्कू म्हणून बघतायत. सो ते आय फेल्ट की यार दिस इज द राईट अपॉर्च्युनिटी की हे इथे आपण आपला 100% देणं गरजेचं आहे. आणि नाटकाने मी म्हणेन ना, जो सेल्फ कॉन्फिडन्स आणि स्टेजवर वावरण्याचा एक कॉन्फिडन्स मला नाटकाने दिला ना, क्या बात. अनबीटेबल. पण हा नाटकाचा टप्पा तुझ्यासाठी खरंच महत्वाचा होता, कारण की खरंच म्हणजे तो टर्नआउट झाला की म्हणजे अपयश असं नाही म्हणता येणार, पण जे काही मिळत नसतं ते तुला खड्डे रस्त्यावर, म्हणजे सूर गवसला म्हणा, फॉर्म आला, बॅट्समनला फॉर्म येतो की आता मी कुठल्याही याच्यावर पिचवरती खेळेन. त्याच्यानंतर दशावतार, ठीक आहे, छोटा रोल असेल, महत्वाचा रोल होता, चांगला टप्पा होता, एक व्यवस्थित काम झालं होतं. पण उत्तरचं आधी मी आत्ता एक फेसबुकची पोस्ट वाचली क्षितिजची की त्याच्यामध्ये त्याने तुझ्याबद्दल असं म्हटलंय, तुझा फोटो टाकलाय आणि तो असं म्हणालाय की मी तुझ्या कामाबद्दल आत्ता काही म्हणणार नाही, ते मी तुला नंतर सांगेल, पण तू जी काही मेहनत घेतलीस ती मला सांगायची. काही व्हिडिओज पण बघितले, तू कोणाशी तरी बोलतोयस, तू काहीतरी व्यायाम असं चाललंय, म्हणजे व्यायाम म्हणजे असे बॉडी बिल्डिंग वगैरे नाही, पण काही आवाजाचे व्यायाम असतील, हे असतील. नेमकं काय काय तुला करावं लागलं या सगळ्यासाठी? त्यावेळेस एकतर मला ते कॉलेजचा मुलगा दिसायचं होतं, तर मी आत्ता जेवढा आहे त्याच्यापेक्षा मी 10 kgs कमी केले होते. हो, ते दिसतंय. फेब्रुवारीच्या 3 महिन्यात मी ते गेलो होतं. आणि म्हणून मी त्या कॉलेजमध्ये जर मी वावरतोय ना, तर मी त्या मुलांमधला वाटला पाहिजे. मी उगाच त्यांचा म्हणजे मी क्लासरूम मध्ये गेल्यावर मुलं उभी नाही राहिली पाहिजे, एवढं मला एन्शुअर करणं गरजेचं. 3 इडियट्स मधला आमिर खान. हा, सो ते मला म्हणजे तरी आमिर खान 40s मधनं 20 तरी पण तो स्टुडंट दिसला पाहिजे. 100%. सो ते करणं गरजेचं होतं. दुसरी गोष्ट ना, मी एकतर त्याच्यामध्ये AI मशीन लर्निंग स्टुडंट आहे, त्याच्यामध्ये मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर त्यामुळे मला काही टर्म्स होते जे माझ्या तोंडातून खूप नॅचरली येणं गरजेचं होतं. खूप डेफिनेशन्स होते, खूप अशी भारी भारी टर्मिनॉलॉजी होती जी माझ्या तोंडून अशी आली पाहिजे की बाबा हा मुलगा या विषयावर गेली 5 वर्ष अभ्यास करतोय. मी आर्ट स्टुडंट आहे, माझा काही संबंध नाहीये. आपण AI, आपल्याला वरवरचं सगळ्या गोष्टी AIच्या माहिती आहेत, पण ते जे खोलात जाऊन शिकणं जे असतं ते त्याच्यासाठी मी AIचे जवळपास 2-3 आठवडे क्लासेस केले. आमचे जे AI तंत्रज्ञ ज्यांनी आम्हाला सिनेमात खूप सपोर्ट केला, आमचं जे अनमिस नावाचं कॅरेक्टर आहे बनवण्यासाठी जे मेन माणूस जो रिस्पॉन्सिबल होता दॅट वॉज अमेय पंगारकर. सो त्यांच्यासोबत आम्ही खूप सेशन्स केले AIचे. सो आम्ही नेमकं काय शिकतोय कॉलेजमध्ये, आमचा फायनल इयर प्रोजेक्ट काय आहे, ह्याच्यासाठी काय काय ऍप्लिकेशन्स आहेत, हे सगळं शिकणं आमच्यासाठी गरजेचं होतं. त्यांची पण एक वेगळी भाषा असते. भाषा म्हणजे काही बोलण्याचं टर्मिनल म्हणजे काय एखादं उदाहरण म्हणून. उदाहरण म्हणजे आता मला म्हणायचं होतं ओव्हरफिटिंग occurs when a model performs well on training data but poorly on unseen data. It can be prevented through techniques like regularization, cross validation and using simpler data. मी जातो. हा, हे असं मला बोलायचं होतं. आता मी जर आज पाठांतर करून ते उद्या ऍक्टर सारखं नॉर्मल बोललं तर ते असं नाही वाटणार की अरे हा मुलगा त्या परीक्षेत रट्टा मारल्यासारखं की आज रट्टा मारून असं. ते रांचो जसं 3 Idiots म्हणा, ते रांचो सारखं झालं पाहिजे की तू इतका ब्रिलियंट आहे की त्याला हे माहिती आहे आणि तो त्या टोकदारपणे बोलतोय. मी नॅचरली जे बोलतो ते थोडं गोल बोलतो. निनाद जे माझं पात्र आहे ते सिनेमामध्ये टोकदार बोलतं, खूप टोकदार बोलतं, प्रिसाईज बोलतं. त्यासाठी केदार आठवलेंकडे मी पुण्यामध्ये आठवडाभर व्हॉइस मॉड्युलेशनचे एक्सरसाइजेस करत होतो. तर व्हॉइस मॉड्युलेशनमुळे जो शब्दकोश मला बोलायचा होता, जी टर्मिनॉलॉजीज मला बोलायच्या होत्या, ते खूप सिम्प्लिफाय झाले माझ्यासाठी. आणि सेकंडली माझ्या बोलण्यात एक टोकदारपणा मला आणता आला, त्या सिनेमासाठी जो गरजेचा होता, त्या कॅरेक्टरसाठी जो गरजेचा होता. सो ही सगळी तयारी मला करावी लागली त्या कॅरेक्टरला उभं करण्यासाठी. सो आय फील की तुम्ही जर अशा प्रकारची तयारी एका सिनेमात करताय तर तुम्हाला प्रेरणा ही पण मिळते की गोईंग फॉरवर्ड की मला अशीच तयारी प्रत्येक सिनेमासाठी करता आली पाहिजे, अशा प्रकारे ते कॅरेक्टर उभं करता आलं पाहिजे. पण मजा दुसरी पण असते की दुसऱ्या बाजूला सेटवरती रेणुका शहाणे पण आहे.
अशा म्हणजे कलाकार म्हणून सुद्धा किंवा जे आता नवीन काम करणार आहेत किंवा काम करतायत किंवा चाचपडत आहेत काम तुम्हाला काय वाटत असतं? कारण ठीक आहे आम्ही नंतरची केमिस्ट्री बघतो, पण सुरुवातीचा पहिला दिवस किंवा अशा वेळेला एक मोठा आर्टिस्ट समोर असणं, तुम्ही काम केलंय, वर्किंग केलंय, तुम्ही म्हणतोय ते व्हॉइस मॉड्युलेशन हे ते सगळ्या गोष्टी केल्या, पण इतका मोठ्या कलाकाराचं दडपण येतं का तुम्हाला पहिल्या दिवशी की बाबा अरे आता हा कसा वागत असेल, मी याला फार काही भेटलेलो नाहीये, ठीक आहे मग बाबांबरोबर केमिस्ट्री चांगली होती म्हणून ती मला माझ्याशी गोड वागेल, छान वागेल, ती आहेत छान व्यक्ती, पण कामाचं दडपण कसं असतं? खूप दडपण थोडं आलं होतं आधी. आणि माझं असं आहे की मी अनेक ज्या कलाकारांसोबत कामं करत आलो आहे त्या सगळ्यांनी माझ्या आई वडिलांसोबत, आजीसोबत, आजोबांसोबत कामं केलेली आहेत. सो कुठेतरी ते दडपण असतं की आपण कुठे कमी पडता कामा नये. या व्यक्तीने आपल्या घरातल्या 3 पिढ्या बघितल्यात, ते तिन्ही खूप सक्सेसफुल आणि खूप हार्ड वर्किंग राहिलेले आहेत. तर त्यांचं असं नाही झालं पाहिजे की अरे ह्याचे वडील आणि आईने एवढं करून ठेवलं, याला काय करायची गरज नाही, असा त्यांना मनात नाही विचार. सक्सेसफुल प्लस उत्तम काम केलं, उत्तम काम करता आलं. एक्झॅक्टली. सो ते सगळं करत ते एक मध्ये बॅक ऑफ द माइंड दडपण असतं आपल्या. रेणुकाताई या खूप इझी गोईंग, या खूप तुम्हाला समोरच्याला कम्फर्टेबल करणारे आहेत. ते खूप मिस्चिव्हियस आहेत, खूप ह्युमरस आहेत, खूप स्मार्ट आहेत. त्यामुळे आमची केमिस्ट्री तशी खूप इझिली झाली. पण एक सांगतो मी इतकं प्रिपरेशन करून येत होतो आणि रेणुकाताई त्या मोमेंटमध्ये येऊन मॅजिक करायच्या. सो माझं असं झालं की यार आपण इतकं प्रिपरेशन करतोय, सगळं बरोबर आहे, पण हे पण आपल्याला करता आलं पाहिजे. मोमेंटमध्ये येऊन करून जाणं, की आधी ओव्हर प्रिपेअर नाही करत होत आपण, हे सगळं नाही करत होत, पण ते सेटवर येऊन ते एन्व्हायरमेंटमध्ये काहीतरी मॅजिक करून, यासाठी अलर्टनेस आणि त्या गोष्टी खूप लागतात. ऑब्व्हियसली तो एक्सपिरियन्सचा सुद्धा भाग आहे. पण गोईंग फॉरवर्ड आय थिंक मला या 2 गोष्टींना बॅलन्स आउट करता आलं पाहिजे, की मी तयारी पण करतो आणि मी मुवमेंटमध्ये मॅजिक पण क्रिएट करतो. सो ते बॅलन्स साधणं मला आलं पाहिजे, हे मला रेणुकाताईंकडे बघून कळालं. पण माणूस म्हणून कशी आहे रेणुका शाळे, की म्हणजे माणूस कलाकार म्हणून तर तू म्हणालास, पण माणूस म्हणून कशी आहे? काय शिकवत असते, मध्ये मध्ये सांगत असते का काही वेगळंच जगात असते? ती ह्युमरस आहे भयानक. एकतर चेहऱ्यावर सतत स्माईल असतं तिच्या, त्यामुळे तिच्या आजूबाजूचं सगळं वातावरण खूप पॉझिटिव्ह असतं. दुसरी गोष्ट, त्या पर्सनली जितके मिस्चिव्हियस, जितके ह्युमरस, जितके फ्रेंडली आहेत, तितकेच बाहेर तेवढ्या डिग्निफाईड आणि तितक्या बाउंड्रीज स्वतःच्या जपणाऱ्या आहेत. सो त्यामुळे त्यांच्याकडे बघूनच तुम्हाला आतूनच रिस्पेक्टफुल वाटतं खूपच. त्यांचा तसा तो ऑरा आहे. पण ॲट द सेम टाइम ते समोरच्याला कधीच दडपण नाही येऊ देत. समोरच्याला ते कधीच काय म्हणतो, समोरच्याला कधीच ते नेहमीच आदरास्पद भीती वाटते, कधीच भीती अशी वाटत नाही. सो त्यामुळे रेणुकाताईंकडे बघून असं मला माझ्या आईकडे बघून जे वाटतं ना, तेच मला रेणुकाताईंकडे बघून वाटतं. क्या बात आहे. सो तो हे तर तुला बघून वाटतंय, पण तो जरी सिनेमा असला, त्याची कथा जरी असली, तरी रिलेशन आई आणि मुलाचं आहेच ना त्याच्यामध्ये. मग जी उत्तरं तुला त्या सिनेमातनं मिळाली आहेत ते झालं का थोडं? कारण की आपण मेकअप केल्यानंतर घरी येतो, पण तुला असं वाटलं की ह्याच्यातल्या काही गोष्टी मी आईबरोबर पण घालेल्या आहे, असं कधी झालं की बाबा नाही आता हे नाही करायला पाहिजे, किंवा घडून गेलंय माझ्याकडनं, कदाचित मी तेव्हा मॅच्युअर्ड नसेन, हे नसेल, ही उत्तर सापडलेलं आईचा चेहरा कसा होता की हा आता तुला हे सिनेमा करून कळलं? ऍक्च्युली अजून त्यावर आम्ही डिस्कशन केलेलं नाही, कारण आईने अजून सिनेमा बघितलेला नाहीये. ती पण जगासोबत 12 तारखेलाच बघेल. पण तिची पहिली रिॲक्शन वेगळी असेल, ती तुझ्या कामाबद्दल आधी म्हणणार नाही, ती म्हणाली की हे तू ते करत होतच नाही, आधी बंद कर. ऍक्च्युली प्रत्येक मुलाला ते वाटणार, पण टू बी प्रिसाइज ते पात्र जे आहे ना, त्याची पर्सनॅलिटी आणि माझी पर्सनॅलिटी ही कम्प्लीट पोल्स अपार्ट आहे. ते भयानक, तो रेबल विदाउट अ कॉज आहे, तो प्रिसाइज, तो खूप स्मार्ट, अभ्यासू आणि प्रॅक्टिकल आणि रॅशनल आणि कारण नसताना प्रॅक्टिकल आहे. म्हणजे त्याला काय अनुभव आयुष्याचे तसे बाहेरच्या जगाचे एवढे आलेले नाही आहेत, पण शिक्षण, इन्फॉर्मेशन एवढी असल्यामुळे तो प्रत्येक गोष्टीबद्दल त्याचा विषय ठाम आहे. म्हणजे हे असं असतं आणि हे असं नसतं, ब्लॅक अँड व्हाईट, ग्रे काहीच नाहीये त्यासाठी. सो तो त्या प्रकारचं थोडंसं ते कॅरेक्टर आहे. माझं पर्सनॅलिटी बघाल तर तशी अजिबातच नाहीये. पण येस, तरी जर ते कॅरेक्टर तुमच्यासारखं जरी नसलं तरी त्यातले खूप मोमेंट्स आणि खूप ह्युमन मोमेंट्स जे आहेत ना, त्याच्यासोबत तुम्ही नक्की कनेक्ट कराल. कारण ते नातंच युनिव्हर्सल आहे, आई आणि मुलाचं. त्यामुळे त्या दोघांच्या नात्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स पण तितकेच युनिव्हर्सल आहेत. ते प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या पिरियडमध्ये, कुठल्या ना कुठल्या सायकलमध्ये घडून गेलेले आहेत.
पण शेवटचे 2 प्रश्न येऊया की पण तुला आता या टप्प्यावर येऊन असं कधी वाटतं का की बाबांची नाटकं परत आणावीत, कारण टूर आणावं परत, किंवा कुणीतरी करावं त्याच्यामध्ये मी पण काम करावं, जसं तू नाटकांची नावं सर आले धावून करावं, किंवा असं वाटत नाही तुला की त्यांची नाटकं आपण परत सुरू करावी, किंवा असं काही आहे मनात डोक्यात, तुझी इच्छा तरी आहे का त्याच्यामध्ये? मला खूप इच्छा होती कधी एकदम मध्ये शांतेचा कार्ट परत करायची, पण ते काय आहे ना, ते त्यावेळेचे लेखक आणि दिग्दर्शक जे करून गेलेत ते मॅजिक, मला प्रश्न आहे हा की ते मॅजिक परत रिक्रिएट करता येईल का. मला असं वाटतं की ती नाटकं परत झाली पाहिजेत, पण त्यांना एक फ्रेश टेक दिला पाहिजे, त्यांना कंटेम्पररी आणि मॉडर्नाइज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण एक नव्या वयोगटाला काय म्हणतो नाट्यगृहात आणू शकतो. जे 18 ते 32 मधला जो एक वयोगट आहे तो थोडासा कमी बघतो नाटक, त्यांना जास्तीत जास्त आपण त्या नाट्यगृहात आणणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी ते जे जुने भन्नाट विषय होते, बिघडले स्वर्गाचे दार असो, टूर असो, अनेक विषय त्यांचे परत कार्टी प्रेमात पडली, असे अनेक त्यांचे जुने नाटकं आहेत, त्यांना जर मॉडर्नाइज करून एक फ्रेश नवीन लेखक दिग्दर्शक मिळून जर ते आणू शकले लोकांसमोर, तर त्यात मला नक्कीच. तू पूर्वकाच्या मागे लागत नाहीस की लिही ना माझ्यासाठी काहीतरी? तो आता इतकं विचित्र काय काय आयडियाज आणतो पूर्वकाला, त्याच्या मागे लागत नाहीस की माझ्यासाठी लिही काहीतरी आपण करूया? सांगितलंय मी त्याला, पण आता अगेन राईट टाइम राईट मोमेंट येणं गरजेचं असतं. आय थिंक प्रत्येक ते आपण सांगून काहीच होत नाही, ते जे नॅचरल यायचं असतं त्याची वेळ जेव्हा ती येते तेव्हा येते. कारण अगेन नाटक हे स्टेजवर अभिनेत्याचं माध्यम आहे, पण ते बॅक ऑफ द स्टेज ते लेखकाचं माध्यम आहे. सो ते लेखकाला ज्या वेळेला ते सुचेल, ज्या वेळेला त्या गोष्टी घडतील, तेव्हा ते सगळं होईल. पण नाटक केल्यानंतर काय वाटलं रे? म्हणजे आपण त्या मीडियम मध्ये काम करत नसतो, बघितलेलं असतं. जसं बाबांची नाटकं तू बघितलीस, कळत असतील नसतील हा भाग वेगळा, पण तू ते बघितलं होतंस तेव्हा. त्याच्यानंतर तू मोठा झाल्यावर पण नाटकं बघितली असेल, पण स्वतः जेव्हा आपण नाटक करतो आणि जेव्हा तो रिस्पॉन्स होतो, नंतर माणसं भेटायला येतात, ती लाईव्ह ऑडियन्स भेटायला येते, वेगळीच मजा असते. म्हणजे काही कलाकार तक्रार करतात, पण काही कलाकार फार आवडीने अगदी नाटक 3 तास झाल्यानंतर पुढे 2 तास थांबायला लागलं तरी ते थांबतात, प्रत्येकाला सेल्फी देतात, सह्या देतात. आता तसं सह्या फारच कमी झाल्यात, सेल्फीच प्रकरण जास्त झालंय. पण नाटक समाधान काय देतं तुम्हाला? सर, समाधान प्रत्येक व्यक्तीला ते वेगवेगळं देतं ह्याची मला खात्री आहे, शंका अजिबातच नाही आहे त्याबद्दल. पण मला नाटक जेव्हा मी करायला लागलो तेव्हा एकच गोष्ट माझ्या मनात आली की मला हे माध्यम हे शेवटपर्यंत करायचं आहे. क्या बात आहे. मी ह्याची नाळ कधीच तोडणार नाही आणि मी हे करत राहणार, अभिनेता म्हणून करत राहणार. सिनेमा म्हणून मी वेगळे रोल्स नक्कीच करेन, म्हणजे फक्तच ॲक्टर नाही, तिकडे काही वेगळ्या डिपार्टमेंट्स नक्कीच हे करेन, पण एक अभिनेता म्हणून मी नाटक हे शेवटपर्यंत करत राहीन. कारण नाटकाचा प्रयोगाला प्रयोग का म्हणतात हे मला नाटक करताना कळालं. कारण तुम्ही स्वतःवरती पण प्रयोग करत असता, स्वतःच्या पंचेसवरती पण प्रयोग करत असता, आणि तो प्रयोग चालू असतो. त्यामुळे तो प्रयोग करत राहणं एक स्वतःमधल्या अभिनेत्याला जिवंत ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या मधल्या अभिनेत्याला मला खूप जिवंत ठेवायचं आहे, खूप काळ जिवंत ठेवायचं आहे, तर मी नाटक कधीच सोडणार नाही. क्या बात आहे. नाटक तू कधी सोडणार नाहीस हे ऐकूनच खूप बरं वाटलं. म्हणजे नाटकप्रेमी आहे म्हणून हे वाटतं, पण प्रत्येकालाही वाटणार, कारण की नवीन पिढीतली लोक फारसं नाटक करत नाहीत किंवा उत्सुक नसतात अशी तक्रार असते. पण आज तू करतोयस नाटकात काम आणि तुला करायला आवडतंय, हे खूप मस्त आहे. उत्तरच्या निमित्तानं का होईना, पण तू आज आलास इकडे, गप्पा मारल्यास मस्त. आणि मला नेहमी तुला एक आठवण सांगायची होती, पण मला ही प्रेक्षकांना सांगायची आहे की जेव्हा हा नाटकात काम करायला लागला, जेव्हा नाटक हे सुरू झालं, यशवंत नाट्य मंदिर माटुंग्याला प्रत्येक कलाकारांची अशी तसबिरी आहेत, मोठ्या मोठ्या तसबिरी आहेत, आणि तिथे लक्ष्मीकांत बेर्डेंची पण तसबीर आहे. मला त्या दिवशी असं जाणवलं होतं की त्यांना आणि त्यांची तसबीर अशी, म्हणजे ती जी तसबीर आहे ती अशी स्टेजकडे, म्हणजे रंगमंचाकडे बघताना आहे. जेव्हा आजीबाई जोरातचा पहिला प्रयोग तिथे झाला असेल आणि जेव्हा अभिनयाला काम करताना बघितलं असेल, तेव्हा त्या तसबीर, आणि ती तसबीर तुम्ही जरूर जाऊन बघा, हसरं असं चित्र आहे. खरं त्यांच्या चेहऱ्यावरती त्या दिवशी हसू आलं असेल, कारण की त्यांना अपेक्षितच नसेल अभिनय नाटकात वगैरे काम करेल नाही करेल माहीत नाही, पण त्या दिवशी त्यांना खऱ्या अर्थाने आनंद झाला असेल की आपला मुलगा नाटकात काम करतोय म्हणून, आणि आनंद तर त्याच्यापेक्षा जास्त आला असेल. पण आज अभिनय जो काही प्रत्येक गोष्टी, म्हणजे नाटक असू दे, सिनेमा असू दे, TV क्षेत्र असू दे, सगळीकडे तो मजल दरमजल चांगली करतोय. त्याला त्याची उत्तरं सापडली आहेत. अजून त्याला अनेक गोष्टींमध्ये कामं करायची आहेत.
आहे. ही तर कुठे सुरुवात आहे. आज त्याने आजीबाई जोरात सारखं नाटक चांगलं केलेलं आहे, दशावतारसारखा उत्तम सिनेमा केलेला आहे आणि उत्तर हा आता 12 डिसेंबरला आपल्यासमोर येतोय. त्याच्यात तो नक्कीच चांगलं काहीतरी घेऊन आलेला आहे, कारण तो त्याचा कॉन्फिडन्स त्याच्या बोलण्यातनं सुद्धा दिसतोय. तेव्हा तुम्हालाही जास्त प्रश्न पडायला नकोत, तुम्ही जास्त प्रश्नही ठेवू नका. थेट थिएटर गाठा आणि जी काही उत्तरं त्यांनी दाखवलेली आहेत ती खरंच आपण बघायला पाहिजेत. अशा चांगल्या कलाकृतींसाठी आपण थिएटरमध्ये सुद्धा नक्की जायला पाहिजे. आज अभिनय आला. पुढच्या पॉडकास्टमध्ये अजून कोणीतरी आपले वेगळे प्रश्न घेऊन येतील, तेव्हा त्यांनाही भेटूया. तोपर्यंत पाहत राहा मुंबई तक.